आणि काल गोरसे बी संघाने कार्ली संघाच्या विरुद्धात खेळत असताना 50 धावांचं संरक्षण केलं, डिफेंड केलं धावा आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. म्हणजे गतवर्षी लास्ट टाईमला जेव्हा टुर्नामेंट झाली 2020ला तेव्हा स्पर्धेमध्ये जो पराभवाचे जे उट्टे होते ते मात्र कालच्या दिवसामध्ये भरून काढले. आपण सामना सुरू करूया आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा खेळत असलेल्या सर्व संघांना रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून सर्व संघांना एक सूचना आहे. स्टॉप वॉच आम्ही सुरू करणार आहोत जेव्हा सामना ते सुरू होईल आणि तुमच्याकडे असतील ती फक्त 30 मिनिटं. त्याच्यामध्ये ॲडिशनल आम्ही 5 मिनिटं देणार आहोत कारण ड्रिंक ब्रेक असतो, चेंडू बाहेर जातो, तो सुद्धा कधी कधी लवकर येत नाही. विकेट गेल्यानंतर चौकार षटकार गेल्यानंतर तो ब्रेक असतो ना, त्यासाठी फक्त 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. त्यामुळे टोटल तुमच्याकडे 35 मिनिटात आणि 35 मिनिटात तुम्हाला ॲट एनी कॉस्ट एक इनिंग कव्हर करायचीच आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कालच्या दिवसामध्ये भरपूर ऑफिशियल्सनी मला इथे आवर्जून सांगितलं मच्छिंद्र की कालचा दिवस आमचा खूप लवकर पार पडला. याचं कारण की आपण पेनल्टी आतापर्यंत कुठल्या संघाला इम्प्लिमेंट केली नाही आहे. काल कारोली संघ उशिरा आला, त्या संघाने उशिरा खेळ चालू केला म्हणून त्याला पेनल्टी दिली आणि त्या संघाने मात्र प्रयत्न केला की 35 मिनिटामध्ये सामना संपवण्याचा, पण तरी पण त्यांना 40 मिनिटं लागली. पण आज तशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आहे आमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला 35 मिनिटाच्या आतमध्ये ॲट एनी कॉस्ट एक इनिंग कव्हर करायचीच आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करतोय आम्ही. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रायगडची धगधगती तोफ म्हणून मी त्यांना संबोधतो. माझे मित्र मच्छिंद्र पाटील यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत गुणसंख्या लेखक ज्ञानेश्वर मुकादम हे सकाळपासून इथे मात्र स्कोरिंग करतात, त्यांचं सुद्धा आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही पाहतात आमच्या स्क्रीनवर साई शिवाजी शेलार कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा आहेत. विकिशेला सुद्धा त्यांच्यासोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत कारण या सामन्यानंतर खांबारपाडा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. खेळत असताना या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सुभाष धुमाळ यांचं सुद्धा आगमन झालं आहे, जे मात्र एक अप्रतिम दर्जाचे उत्कृष्ट गुणसंख्यक लेखकसुद्धा आहेत, खूप चांगले समालोचकसुद्धा आहेत. आणि मी म्हणेन की भिवंडी ऑल म्हणजे सिटी असो ग्रामीण असो सर्व क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये एक मास्टर ब्रेन आहे. 64 GB ही मेमरी आहे त्याची. पंच बघा काय सूचना करत आहेत. गाडी तिथे कोणाची आहे याच्या काचांमधून ते मात्र किरणं रिफ्लेक्ट होते मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट. सगळी आमची टीम रेडी आहे. टीम GTCच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे स्पर्धेचं. सर्व टीम, सर्व कॅमेरामन, सर्व टेक्निकल टीम, स्कोरर सर्व रेडी आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवसासाठी. पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहतात विशाल पाटील आहे स्ट्राईक एंडचे पंच, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत अभय पाटोळे, दोघांचं आगमन झालं आहे. मुन्ना पटरा यांचं आगमन झालं, तिसरे आमचे पंच. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. स्ट्राईक एंडला करेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रेम चव्हाण. पहिला चेंडू बॉटमॅन प्लेस केले, पॉइंट क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता पण साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. वॉट अ स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट ओव्हर. मच्छिंद्र पाटील माझ्यासोबत आहेत. पहिल्या षटकातच एक धमाकेदार सुरुवात भादवड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा सुरू आहे मैदानावर. पहिल्याच षटकामध्ये काय ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते. 1-2 सिंगल आहेत, बाकी सर्व चेंडू सीमारेषेच्या बाहेर अक्षरशः फेकून दिले. 2 षटकार आणि 2 चौकार आणि तब्बल 22 धावा. मच्छिंद्र अप्रतिम सुरुवात प्रसाद सर, अप्रतिम. कारण करेश मात्रेला आपण पाहतो, ह्याच करेश मात्रेला आपण ओपन टुर्नामेंट खेळताना देखील पाहत असतो आणि काय सुरुवात केली का फ्लाइंग स्टार्ट दिलाय. P1चा सुंदर वापर कसा करायचा याचा उत्तम उदाहरण दाखवत असताना 22 धावा. अप्रतिम फ्लाइंग स्टार्ट प्रसाद, अनबिलिबल क्रिकेट मैदानावरती. हो निश्चितच. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय हाच होता की गोलंदाजी आम्ही करू, कमीत कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख केला संघनायक म्हणजे बरोडी संघाचा संघनायक की या अगोदर या खासदार चषकामध्ये 2 वेळा आम्ही एकमेकांसमोर आले आहोत आणि भादवड संघ आमच्यावर थोडासा भारी पडला आहे. पण बघायचं आहे अशा मुवमेंटला या सामन्यामध्ये 2022मध्ये, कारण नवीन पर्व आहे, नवीन वर्ष आहे, नवीन संकल्पना आहे. 160 संघ खेळत आहेत, जवळजवळ 30 बाईक आपल्याला पाहायला मिळतात, एक 4 व्हीलर पाहायला मिळते. अशा मुवमेंटला आता मात्र एक वेगळ्या तयारीने मात्र दोन्ही संघ उतरलेले आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होईल या षटकामध्ये. कल्पेश भोईर. PP2 पॉवर प्ले 2. कल्पेश ऑप्शनच्या बाहेर. वॉट अ शॉट स्लाइस केलाय. मॅग्निफिसंट शॉट. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. वेट चेस अँड पनिश्ड. वाट बघितली, पाठला केला
आणि नंतर फटका एक्झिक्यूट केला, स्लाइस केला पॉईंटला, चेंडू डी पॉईंटमध्ये आणि चौकार वसूल केला आहे तो फलंदाज प्रेम चव्हाणने. प्रेम चव्हाणची बॅट आतापर्यंत 3 चौकाराची भाषा बोलली आहे. चांगला चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय पण जास्त लांब जाणार नाही, जास्त लांब जे चेंडू तो जाणार नाही. चंद्रशेखर तिथे वाईट स्टॉकने चेंडू कव्हर करतोय. सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू लँड झाला आणि तोपर्यंत एक धाव. आतापर्यंत प्रेम चव्हाणच्या बॅटमध्ये 2 सिंगल, 3 चौकार आणि 1 षटकार काय बॅटिंग केली आहे मैदानावर. धावसंख्या आपण बघतोय, धावफलक एकूण अंकित झाली आहेत 27 धावा. वैयक्तिक 20 धावांवर तो एकटा खेळतोय, तर करेश मात्र 1 षटकार 1 सिंगलच्या मध्ये त्याने 7 धावांवर तो खेळतोय 2 चेंडूमध्ये. माझ्यासोबत भूपेश आहे जे आमचे ऑफिशियल आहेत JTCचे, आमचे टेक्निकल टीममध्ये तेजस आहे, प्रथमेश आहे. स्लोअर वन चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, वॉट अ शॉट, काय फटका एक्झिक्यूट केलाय. बघितलं की चेंडू ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर रूम भेटला आणि पुन्हा त्या स्लाइस केल्या चेंडूला डी पॉईंटमध्ये, सीमारेच्या बाहेर चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत. थँक्यू कुंदन. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमात आपल्याला ऐकायला मिळतं आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण मच्छिंद्र बघतोय की बाकी कुठल्या म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला गाणी नाही आहेत, कुठली लोकगीतं नाही आहेत. या स्पर्धेचे टायटल सॉंग आहे तेच आपल्याला ऐकायला मिळतात, ज्या गाण्यामध्ये कपिल पाटील साहेबांचा उल्लेख आहे. फुलटॉस आहे, ऑन साईडला प्लेस केलंय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि विकेट डाऊन. बिग विकेट, करेश मात्रे बॅक टू द पवेलियन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. खूप चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू मुद्दामच टाकला जेणेकरून त्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा करेश प्रयत्न करेल. खास करून हवेच्या विरुद्ध हा फटका खेळायचा होता. ताकद कमी पडली थोडीशी, ताकद कमीच वापरली, थोडासा मनगटी फटका म्हणजे टायमिंगच्या मध्ये चेंडू हा फटकावायचा होता पण टायमिंग झाला नाही. चेंडू मला ताकद थोडं कमी पडली आणि बरोबर स्क्वेअर येईल. अप्रतिम झेल तिथे मात्र टिपला क्षेत्ररक्षकाने. पहिलाच धक्का धीरज भोईरने कॅच घेतलाय डीप स्क्वेअर लेगमध्ये. भारतीय जनता पार्टी स्टँडच्या एक्झॅक्टली समोर आणि पहिलाच धक्का लागलाय तो भादवड संघाला. न्यू बॅट्समन माझ्या आतमध्ये येतो तो बाळा तरे. वी स्टील रिमेंबर, मला अजूनही आठवतं आहे की कल्याण महानगरपालिकेचं जे एक अप्रतिम मैदान आहे सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये एक नाईट क्रिकेट स्पर्धा चोळेगावच्या माध्यमातून झाली होती. खुशबुताई चौधरी यांचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते. त्या स्पर्धेमध्ये भादवड संघाने जो परफॉर्मन्स दाखवला ना तो अत्यंत वाखडण्याजोगा होता. ओ द विकेट, ओ बॉटम हँड, ब्लॉक होलचा चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी. 1 विकेट घेतल्यानंतर ती सुद्धा एक मोठी विकेट घेतल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश भोईर. नाईट क्रिकेट स्पर्धा होती KDMCच्या ग्राउंडवर आणि भादवड संघाच्या माध्यमातून मग ते करेश मात्रे असो, हरी जोशी असो, बाळा तरे असो, काय परफॉर्मन्स दिला होता. नेक्स्ट बॉल, हो चांगला चेंडू, इनसाइड एज, लेमन कट, रुबी कट, चायना कट, बरीच काही नावं आहेत. कीपर क्लोज होता, त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. इनसाइड एज होती आणि तोपर्यंत एका धावेने खातं उघडतोय मैदानावर फलंदाज बाळा तरे आणि धावसंख्या पुढे सरकते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलकावर 32. या षटकात थोडंसं कंट्रोल पाहायला मिळतं मच्छिंद्र. पहिल्या षटकात तब्बल 22 धाबा ठोकल्या होत्या पण या षटकात कंट्रोल यासाठी पाहायला मिळतोय की खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नॅशनल लेग ब्रेक होते, चेंडू टर्न होत होते ते, अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळतात की या षटकात धावांचा जर आपण उल्लेख केला तर एकमेव चौकार आलाय, 2 चौकार आलेत, 1 विकेट पाहायला मिळते आणि अवघ्या 10 धावा. हो प्रसाद सर, प्रश्नच नाही आहे. येस सुभाष. धन्यवाद पाटील सर, धन्यवाद परब सर. तर ओळी आपल्याकडे वेळ आहे VIP डाईजकडे. VIP डाईजवर आमच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला सांगते की अतिथी देवो भव आणि त्या अतिथींचा नक्कीच इथे सत्कार सन्मान केला जाईल. आपल्यामध्ये एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, विद्यमान नगरसेवक आहेत, शाही शेलार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे आयोजक सुकेश टाके साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हे आपण पाहू शकता. मायची ऊब देणारी शॉल
त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह विठ्ठल रखुमाई. नक्कीच हे सन्मानचिन्ह नेहमीच शेलार साहेबांना या केंद्रीय राज्यमंत्री चषकाची आठवण देत राहील. दरम्यान गोल्डन मॅन रॉयल ग्रुप ऑफ पनवेल खुटारीचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे साहेबांचे ते आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच A1 जोडीच्या माध्यमातून गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश भोईर साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आपलंही A1 जोडी सुकेश डाके, निलेश पाटील आणि सिद्धिविनायक अंजूर आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. योगेश भोईर साहेबांच्या समवेत कपिल पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच रॉयल ग्रुप पनवेल खुटारीचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आमचे A1 जोडी सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेबांचे ते नक्कीच घनिष्ठ मित्र आहेत. अनिकेत म्हात्रे साहेब गोल्डन मॅन आणि त्यांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सुभाष. बघा 13 मिनिटं आणि 21 सेकंद झालेत. फास्ट खेळायचे भरोडी टीम. धावसंख्या आपण बघूया. 2 गड्यांच्या मोबाईलात 33 धावफलकावर इनसाइड एज लागून चेंडू मागे निघून गेला. प्लेडॉन झाला फलंदाज हरी जोशी. बिग विकेट. आणि चौथ्या क्रमांकावर आपण बघतोय फलंदाजीला येतो तो सागर तरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बघा भरपूर अजून वेळ घेत आहे भरोडी संघ. फास्ट खेळायचं आहे. अशा आपण बघूया गोलंदाजी मार्कवर आले तो म्हणजे सूरज भोईर. एक चेंडू वाईड, एका चेंडूवर विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 33. 2 गडी बाद. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट पुन्हा एकदा. हे आपण पाहू शकता सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेबांचे घनिष्ठ मित्र जिगरी दोस्त गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्या समेत दीपेश माली यांना आपण पाहू शकता. गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे साहेबांचे ते आगमन होत आहे आणि अनिकेत म्हात्रे साहेबांचं केंद्रीय मंत्री चषक 2022 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या पंचांनी जायचं कंट्रोल रूम मध्ये. ओव्हर द वे नाही. तो त्यांनी कॉलअप मागे घेतलाय बॅट्समनने. फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार ठोकलाय. तो स्ट्रायकिंग गेला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच सागर तरेने. फुलटॉस चेंडू होता त्याचा मात्र योग्य फायदा उचलत असताना काय एक्झिक्यूट केला चेंडूला. अत्यंत वेगवान फटका फलंदाज सागरच्या बॅटमधून. धावसंख्या 39 धावफलकावर 2 गडी बाद. हो चांगला चेंडू. नॅशनल लेग ब्रेक आहे. अपील पंचांकडे. स्ट्रॉंग अपील. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. चेंडूचा इम्पॅक्ट काय आहे, लाईनमध्ये चेंडू होता की नाही, हाईट फॅक्टर काय आहे, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात पंचांकडून. अँड डॉट डिलिव्हरी. धावसंख्या काय 39 धावफलकावर 2 गडी बाद. पुन्हा फुलटॉस चेंडू. ऍक्शन रिप्ले. मगाच्या चेंडूची पुनरावृत्ती झाली आणि तोच फटका, तोच रिझन आणि रिझल्ट सुद्धा तोच आहे. षटकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. आता मात्र पंचांनी मात्र रिव्ह्यू कॉल, बॅट्समनने रिव्ह्यू कॉल केला. येस, बॅटिंग करणाऱ्या संघाने. ॲडव्होकेट प्रथमेश पात्र यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. हायवेदेव संघाच्या माध्यमात आपण त्याचा अप्रतिम परफॉर्मन्स बघतो. पण पेशाने ॲडव्होकेट आहे. प्रथमेश, आपलं स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. तिसऱ्या पंचांचं काम आता मात्र वाढलं आहे, कारण बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र ताबडतोब रिव्ह्यू कॉल केला आहे ओव्हर द वेस्टसाठी. पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नव्हता, त्यामुळे बॅट्समनने इथे मात्र डिसिजन मात्र. वेलकम ॲडव्होकेट
प्रथमेश म्हात्रे यांचे ते आगमन होतं आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. आज डिफेंडिंग चॅम्पियन पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. गेल्या वेळेस या संघाने या चषकावर नाव कोरलं होतं आणि त्या चषकामध्ये शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश म्हात्रे याच्याच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. हो निश्चितच, तिळ मात्र शंका नाही. जेवढी त्याची चांगली पर्सनॅलिटी आहे तेवढे जबरदस्त बॅटिंग आम्ही गतवर्षी अनुभवली या स्पर्धेमध्ये. अत्यंत दांडगा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. चला सामना सुरू करा. चेंडूची मागणी करतात पंच. आपल्यामध्ये भाजपा शाखाध्यक्ष टेंबोली हरीश नांदुरकर यांचे आगमन झालेले आहे. त्यांच्यासमवेत भाजप विभागाध्यक्ष राजूदा बाबरे यांचे आगमन झालेले आहे. या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष योगेश भोई साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासमवेत दबंग क्रिकेटर दीपेश माले यांना आपण पाहू शकता. त्यानंतर गोल्डन मॅन रॉयल ग्रुप पनवेल अनिकेत म्हात्रे मॅन फ्रॉम कुटारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सुभाष. शॉर्ट पिच चेंडू आहे, ऑन साईडला पूल केला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. सागर तरे एक दांडगा फलंदाज आहे आणि दांडगी फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि खूप चांगली धावसंख्या म्हणावी लागेल भादवड संघाची. धावा कुठे आतापर्यंत 46, फक्त 2 गडी गमावले. तिचं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकात मात्र शेवटचा चेंडू. ड्रिंक ट्रॉली रेडी राहायचंय. फुल टॉस. हा सुद्धा चेंडू फेकून दिलाय सीमारेषा बाहेर, खूप दूर आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. 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 3 षटकं समाप्त होत आहेत. 17ची गती पाहायला मिळते. तब्बल 51 धावा धावफलकावर. 52 धावा. पाणी घेऊन जायचं आहे. पंचांची बघा मागणी होते खेळाडूंसाठी. पाणी लवकरात लवकर घेऊन जा. 3 षटकाकडे धावसंख्या आपण पाहतो. तब्बल 52 धावा धावफलकावर आणि माझ्यावर अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण त्याआधी मी इन्व्हाइट करतोय SSCC खांबालपाडा आणि एकविरा हायवे दिवे द संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. 3 षटकांतर बघा पंच अजूनही मागणी करतायत. लवकरात लवकर घेऊन जायचं पाणी. 3 षटकांतर नाणेफेक संपन्न होईल. त्यामुळे आधीच आपण या दोन्ही पंच संगणकाने येऊन थांबायचं आमच्या व्यासपीठावर. SSCC खांबालपाडा आणि एकविरा हायवे दिवे. अजय करत यांचं सुद्धा आगमन झालं. मनोपूर्वक स्वागत आहे अजय. दुपार 17मध्ये आम्ही काल खास करून उल्लेख केला मच्छिंद्र की तुम्ही स्थानिक समालोचक आहात, तुम्ही थोडंसं लेट आहे, हरकत नाही, आम्ही लवकर येऊ. बघा पंच सूचना करतायत लवकरात लवकर, कारण मॅच थांबली आहे. खूप चांगली सुंदर संकल्पना या क्रिकेट स्पर्धेची पाहायला मिळते आपल्याला मच्छिंद्र. जवळजवळ बाईकची संख्या जर बघितली 30च्या पलीकडे. मालिकावीरसाठी एक 4 व्हीलर सुद्धा आहे. जवळजवळ 160-150च्या पलीकडे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 40+ आणि रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून सांगायचं झालं तर जवळजवळ 124 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि या सर्व संघांमध्ये ही फाईट सुरू आहे की कोण या बाईकवर स्वार होऊन या स्पर्धेतनं घरी निघून जाणार. प्रत्येक खेळाडू बाईकवर स्वार होणार. काल ज्याप्रमाणे आपण बघितलं की जय बजरंग गोरसे बी संघाने जो परफॉर्मन्स दाखवला आहे अत्यंत वाखण्याजोगा. कालच्या दिवसामध्ये खूप चांगले हायलाईट्स आहेत. टेंबिवली संघाने 118 धावांचा 115 धावांचा एक अप्रतिम उच्चांक नोंदवला, जो या अगोदर उच्चांक 108 धावांचा होता वाघिवलीवाडा संघाच्या नावावर. वाघिवलीवाडा संघाच्या नावावर 100 धावा होत्या आणि त्यानंतर सोनारपाडा संघाच्या 108 धावा होत्या नावावर. आणि तो विक्रम ब्रेक करत असताना नवीन विक्रम प्रस्थापित केला. तर संघनायक ते सज्ज होतात हायवे दिवे.
त्यानंतर साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबाळपाडा सुद्धा संघनायकाला विनंती करेन की आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त, थोडीशी विश्रांती घेतो. धावसंख्या 52 धावा, 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेट 8 अजूनही शाबूत आहेत भाजवड संघाच्या, आणि बघायचं आहे काय प्रतिकार करणार आहे या 3 षटकांमध्ये. आजचं धावतं वर्णन कॉमेंटपासून ऐकूया आमचे परममित्र आणि त्याचबरोबर रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्र पाटील यांना. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी. चलेंगे दोस्तों मैदान की तरफ. बहुत ही शानदार सफर और इस बीच गेंद को खेले मिड विकेट के ऊपर, खिलाड़ी वहाँ पर मौजूद, 1 रन जरूर बन सकता है. आप देख पा रहे हैं यूनियन मिनिस्टर ट्रॉफी 2022, बहुत ही शानदार आयोजन. प्रसाद, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला शानदार सुहाना सफर. दोपहर के ठीक बज चुके हैं 1:50. बहुत ही शानदार ये लुभाना आयोजन हम देख पा रहे हैं. केंद्रीय मंत्री कपिल जी पाटिल के यहाँ पर सम्मान में शानदार शॉट, गेंद सीमा पार स्ट्रेट ड्राइव के माध्यम से डाउन द ट्रैक यहाँ पर आए थे बल्लेबाज. बैकलिप को नीचे रखा, सीधा लॉन्ग ऑफ को चीरती हुई गेंद सीमा पार, शानदार चौका. निजी 30 रन पर खेलते हुए 5वां पारी का चौका लगाते हुए शानदार बल्लेबाजी. मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले बल्लेबाज, फुटवर्क का इस्तेमाल भी शानदार करते हैं. जैसी गेंद वैसे मेरिट के हिसाब से खेलने की क्षमता रखने वाले बल्लेबाज, बहुत ही शानदार और कमाल की बल्लेबाजी. प्रेम चौहान आपकी बार, बहुत ही शानदार शॉट, करारा जवाब, गेंद सीमा पार, लॉन्ग लेग के रीजन को चीरती हुई सीधा 6 रन. सुकेश 63 ऑन द स्कोर बोर्ड. बहुत ही शानदार, जितना तेज हवा बहती हुई उतनी शानदार स्कोर बोर्ड आगे बढ़ता बा. सुकेश डाकी और हमारे नीलेश पाटिल, ये A1 जोड़ी, हम ऊपर वाले से बिल्कुल दुआ करते हैं कि जोड़ी को बरकरार रखे, हमेशा एक साथ रखे, जब तक सांस है तब तक साथ रहे, इस जोड़ी को किसी की नजर न लगे. बहुत ही शानदार जोड़ी. और ये देखिए, बहुत ही करारा जवाब, बैकफुट पर गया पर गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से सीधा 6 रन. रन बरस रहे बल्लेबाज प्रेम के माध्यम से. नाम प्रेम है लेकिन सभी को यहाँ पर प्यार में डाल दिया अपने बल्लेबाजी की ओर से. कमाल की पारी खेलते हुए, मैदान के चारों तरफ रन बनाते हुए. प्रसाद, ये तूफान है, इस तूफान को रोकना बिल्कुल मुश्किल नहीं, नामुमकिन बन चुका है. चेक. तर दरम्यान आगमन होतंय विद्यमान उपसरपंच हविदिवे अजित म्हात्रे साहेबांचं, त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हविदिवे नंदलाल म्हात्रे साहेबांचं आगमन होतंय. या दोन्ही मान्यवरांचं या केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत है. कमाल का शॉट यहाँ पर लेट कट खेला, 2 खिलाड़ी के बीच से गेंद निकलते हुए गैप के लिए सीधा 4 रन. और यहाँ इसी के साथ बल्लेबाज पहुंचते हुए 46 के ऊपर. प्रेम की शानदार बल्लेबाजी, आंखों को भाने वाली. ग्यारह गेंदों में यहाँ पर बहुत ही शानदार बल्लेबाज की उन्होंने. कम से कम रनों की बात करेंगे उनके 46 पर खेलते हुए 50 क्या बना पाएंगे. इसी के साथ लॉफ्टेड ड्राइव, मैग्निफिसेंट स्ट्रोक, आउट ऑफ पार, दैट्स अ 6. और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे हविदेवी गावचे विद्यमान उपसरपंच अजित म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल पाटील साहेबांचं, या दोन्ही मान्यवरांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत है. स्क्रीन के ऊपर हम देख पाएंगे एकनाथ शेट, इनके सुपुत्र, जबरदस्त पर्सनालिटी. स्वागत है आपका गोल्डन मैन ऑफ कोटारी. अगला मुकाबला भी कोटारी के बीच में होने वाले, इसके लिए यहाँ पर आ चुके हैं. स्वागत है आपका. और 12 गेंदों में कुल मिलाकर 52 रन बने, 433 के बैटिंग साइड से रन बने. जितनी तेज हवा उतना बल्ला यहाँ पर चलता हुआ, जितना सूरज यहाँ पर गर्म होता हुआ उतना उनका बल्ला गर्म होता हुआ. मानो मैदान पर आग लगी इस बल्लेबाज प्रेम ने. और टीम का स्कोर पहुंचता हुआ हवा से भी तेज. 4 ओवर का खेल समाप्त हुआ है और टीम का स्कोर है 79 के 79 रन. बहुत ही शानदार स्ट्रोक.
टॉस जीतने के बाद फील्ड करने का फैसला किया अप्पा इंटरप्राइजेस बड़ौदा टीम ने, उनके लिए सवाल खड़ा कर दिया प्रेम ने, और प्रेम का साथ निभाते हुए बीच मैदान के ऊपर चौथे पायदान के ऊपर सागर तरे। गेंदबाज ने और की शुरुआत, कमाल की टाइमिंग, मैग्निफिसेंट स्ट्रोक फ्रॉम बैट्समैन, दैट्स अ ह्यूज सिक्स। थैंक यू कुंदन। ध्यान रखना कुंदन गेंद के ऊपर धीरज बोयर जिन्होंने पहला ओवर फेंका था, P1 का 22 रन आए थे उस ओवर में, वही धीरज बोयर 5वें नंबर के पायदान पर गेंदबाज खिलाते हुए, लेकिन चौथे नंबर के पायदान के ऊपर सागर तरे अपना जलवा दिखाते हुए रनों की कुल संख्या काफी तेजी से बढ़ती हुई। आपकी बार एक और मैग्निफिसेंट स्ट्रोक, व्हाट अमेजिंग शॉट दैट वाज, हाई बैकलिफ्ट, ट्रेमेंडस पावर, वंडरफुल टाइमिंग ओवर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑन, दैट्स अ सिक्स वंस अगेन। बहुत ही शानदार बल्लेबाजी, कुल मिलाकर उनकी रफ्तार बढ़ती हुई। हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले, व्हाट अ शॉट, हाई बैकलिफ्ट, ट्रेमेंडस पावर, व्हाट अ कॉन्फिडेंस बिहाइंड द स्ट्रोक, दैट्स अ सिक्स। लगातार छक्के लगाते हुए ये सेंट्रो कार आप देख पा रहे हैं। 160 टीमें इस प्रतियोगिता में खेलती हुई और कुल मिलाकर 1920 खिलाड़ी इस प्रतियोगिता में, सबसे बड़ी प्रतियोगिता भारत की। 91 पर पहुंचता हुआ स्कोर, इस बार गेंद को खेल दिया लॉन्ग लेग के रीजन में, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन यहां से मिलेगा मैच एक ही रन। राज गेंद को बैकअप करते हुए, लेकिन एक रन जरूर मिलेगा। जिस प्रेम चौहान ने 50 से भी ज्यादा रन बनाए, उस प्रेम के ऊपर निगाह होगी। टीम का स्कोर रनों की रफ्तार तेजी से बढ़ती हुई और कुल मिलाकर इस प्रतियोगिता में टीम का स्कोर बन चुका है 92। इस बीच गेंद पुलटास गेंद, दिशा दी गेंद को, गेंद जा रही एक्स्ट्रा कवर की रीजन को चीरती हुई, मानो आग लगाते हुए एक्स्ट्रा कवर रीजन को, गेंद सीमा पार, एक और शानदार चौका। प्रसाद जी हमारे साथ जुड़ चुके हैं। प्रसाद सर कुंदन एक बार रुकाना चाहेंगे। प्रसाद सर ऐसा लग रहा है कि आप मुकाबला नहीं बल्कि हाईलाइट्स देख रहे हैं। नाही, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, खूपच चांगली कामगिरी पाहायला मिळते। प्रेम चव्हाणच्या नंतर आपण बघितलं सागर तरे सुद्धा आक्रमक झाला आणि काय बॅटिंग करतोय दोन्ही फलंदाज। कमाल की पारी, फुल टॉस गेंद, लेकिन गेंद बिट्टो के पीछे अंपायर के ऊपर निगाह हमारी होगी। अंपायर का इशारा, सीधा 4 रन, और इसी के साथ ये स्कोर बढ़ आगे बढ़ता हुआ, इसी के साथ 100 स्कोर यहाँ पर 100, जो पुलिस के लिए डायल किया जाता है नंबर इमरजेंसी के लिए, और यहाँ पर 100। What a fantastic, magnificent attack from the opener batsman, and what a mid-order bats performance. Beautiful, such a beautiful 100 रन स्कोरबोर्ड के ऊपर। मच्छीर आता मात्र लक्ष असेल की कालचा विक्रम जो एक नवीन प्रस्थापित झाला होता या स्पर्धेमध्ये, तो DS म्हणजे दगडूशेठ प्रतिष्ठान टेंबुलिया संघाच्या नावावर 115 धावा, तो इथे मात्र विक्रम भातवड संघ मोडीत काढणार का आणि नवीन विक्रम प्रस्थापित करणार का? अंतिम गेंद इस ओवर की फाइनल डिलीवरी ऑफ दिस ओवर, ड्राइव के इस गेंद को बैकलिप पर नीचे रखते हुए along the carpet, beautiful shot, देयर इज अ फील्डर देयर। जब तक गेंद को फील्ड किया जाए समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का। इस ओवर में भी 23 रन मिले धीरज के, पहले ओवर में 22 रन। काफी खराब गेंदबाजी तो मैं नहीं कहूंगा, गेंदबाजी अच्छी थी लेकिन शॉट बना दिए, और उन्होंने के कुल मिलाकर उनके 2 ओवर में रन बने प्रसाद जी, कुल मिलाकर 45 रन बने इस ओवर में इस गेंदबाज धीरज के। ओवर का समापन हुआ, ये देखिए ये दृश्य स्क्रीन के ऊपर परिंदे हवा में लहराते हुए, काफी खूबसूरत लाइव टेलीकास्ट GTC के माध्यम से। GTC जिसे बिग बॉस कहा जाता है, और का हुआ समापन प्रसाद जी। हो, डेफिनेटली ज्याप्रमाणे तू उल्लेख केला की ज्याप्रमाणे त्या पक्षाला कव्हर केलं ना, एक घार असते, त्यानंतर एक फिनिक्स असतो, फिनिक्स पक्षी जो असतो ना, ज्या फिनिक्स पक्षाची सगळ्यात उंच भरारी असते ना, ती भरारी घेतली आहे GTC लाईव्हच्या सर्व टीमने। जल्पेश भोईर, सूरज, त्यानंतर मी आशिषचं कौतुक करेन, त्याच्या पूर्ण टीमचं कौतुक करेन। हे आधारस्तंभ आहेत, हे मुख्यपणे हे पिलर आहेत 3 जण, आणि त्यांच्यावरच उभी आहे ती GTC। आणि ती मात्र जितेश यांचं आगमन होते, जे संघनायक आहेत ते SSC खांबरवाडा या संघाचे, कारण या षटकानंतर लगेचच टॉस केला जाईल आणि जणू काय याचा मात्र मैदानावर भातवड संघाने आहेर दिलाय 102 धावांचा बोर्डी संघाला। क्या बात है। जीतू शेलार के यहाँ पर आगमन हो चुका है, स्वागत है जीतू शेलार आपका। अगला इन एक्शन में देख पाएंगे खांबरवाड़ा टीम को। ओह, व्हाट अ अमेजिंग शॉट, what a amazing shot, beautiful and such a fabulous shot, that's a 6, unbelievable cricket Prasad ji, unbelievable cricket shot of भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत
सागर तरे यहाँ पर बल्लेबाजी 33 पर करते हुए दोनों बल्लेबाज के बीच में अच्छी साझेदारी। मनु मैदान के ऊपर तूफान की तरह टूट पड़े मैदान के ऊपर ये बल्लेबाज। जब भी मैदान पर गए आंधी तूफान के साथ बल्लेबाज गए और इस तूफान को रुकाना गेंदबाज के लिए मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन बन चुका है। 108 टीम का स्कोर यहाँ पर अंतिम ओवर प्रगति पर 6 ओवर का मुकाबला। टॉस जीतने के बाद अप्पा इंटरप्राइज भरोड़ी टीम फील्ड का मुआयना करती हुई। इस बार चेंज ऑफ पेस गेंद, पहली गेंद काफी अरसे बाद वी हैव सीन डॉट डिलीवरी आफ्टर लॉन्ग टाइम। प्रसाद काफी समय हो चुका है और काफी समय के बाद यहाँ पर डॉट गेंद की डिलीवरी। 108 टीम का स्कोर। 16 गेंदों के बाद यह पहली डॉट गेंद। बहुत बहुत शुक्रिया स्कोरर हमारे नरेश्वर मुकादम, अच्छी स्कोरिंग करते हुए। दिशा दी केवल गेंद को बैकलिप को नीचे रखते हुए 1 रन जरूर मिलेगा। गेंद जा रही मिड विकेट के रीजन में, शानदार थ्रो लेकिन बैकअप थोड़ा सा खराब था और यहां से मिलेगा 1 रन। टीम का स्कोर 109। 190 की माला जपी जाती है। जब हम माला जपते हैं हिंदू धर्म की बात करेंगे तो 109 और ये 109 का आंकड़ा मैदान के ऊपर। क्या कमाल की पारी यहाँ पर, शानदार माहौल, शानदार बल्लेबाजी। फुल टॉस स्ट्रेट ऑन द बैट्समैन क्लब ओवर द टॉप ऑफ द मिड विकेट, दैट्स अ 6। ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला मच्छिंद्र की केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये जे विक्रम होतात ते विक्रम मोडण्यासाठीच होत आहेत आणि नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी होत आहेत. तर कालच्या विक्रमाची ते बरोबर झाली आहे. तब्बल 115 धावा अंकित झाले धावफलकावर आणि बघायचं आहे इथे मात्र विक्रम मोडीत काढणार का, कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्या बात है प्रसाद जी, जानकारी शुक्रिया। 1 रन यहाँ से मिल सकता है। गेंद जारी मिड बैकवर्ड्स के लेकर रीजन में खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन ढूंढते रहे गेंद को 1 रन का इजाफा होता बरं, जोरदार टाळ्या उद्या नवीन विक्रम प्रस्थापित केला भादवड संघाने. 116 धावा या क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या एका संघाची ती पाहायला मिळते भादवड संघाकडून. चौथी टीम है प्रसाद जिस प्रतियोगिता में, इस प्रतियोगिता में 100 रन उन्होंने पार किए और यह पहला रिकॉर्ड मैदान के ऊपर उच्चतम स्कोर खड़ा कर दिया। व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग परफॉर्मेंस, अनबिलीवेबल क्रिकेट। प्रेम चौहान 69 पर खेलते हुए, 69 पर खेलते हुए और वही है स्ट्राइक एंड पर खिलाड़ी वहां पर मौजूद। लॉन्ग ऑफ के ऊपर लगे गेंद वन बाउंस सीमा पार, सीधा 4 रन। एक बार जोरदार ताली यहां पर सागर तरे स्ट्राइकर एंड पर थे। 69 की पारी खेली बल्लेबाज प्रेम ने, नॉट आउट पारी ने उनकी और ये भूत न भविष्य पारी उनकी। और सागर तरे उनका साथ निभाया। उनका भी स्कोर हम बताएंगे आपको। उनका स्कोर है सागर का, प्रेम का 69 और सागर तरे का स्कोर है 38। व्हाट अ फैंटास्टिक परफॉर्मेंस। क्या कहेंगे प्रसाद जी? मच्छिंद्र, मी आवर्जून उल्लेख करेन की एका मॅचमध्ये 2 रेकॉर्ड झालेत. एक तर सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल अंकित झाली धावफलकावर. मला सांगतात ज्ञानेश्वर 120 धावा हा एक उच्चतम स्कोर आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये. वैयक्तिक धावसंख्या जर आपण बघितली मच्छिंद्र तर समीर पाटील सोनापाड्याच्या खेळाडूच्या नावावर 55 धावा होत्या, पण तो विक्रम सुद्धा याच सामन्यामध्येच मोडीत काढलाय आणि नवीन विक्रम प्रस्थापित केलाय प्रेम चव्हाणने आणि त्याच्यात तब्बल वैयक्तिक 69 धावा हा सुद्धा एक नवीन विक्रम प्रस्थापित झालेला आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये वळूया टॉसकडे आणि तिथे मात्र दोन्ही संघटक सज्ज आहेत. SSCC खांबालपाडा विरुद्ध एकविरा हायवे दिवे. थँक्यू. You're watching यूनियन मिनिस्टर ट्रॉफी 2022 का शानदार सफर। 160 टीमें कुल मिलाकर खेल रही है। प्रसाद जी, मुझे याद है कि रतन बुआ ट्रॉफी में 2019 में 102 टीमें खेली थी, लेकिन ये भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है क्योंकि हमारे सबके लाडले चहेते केंद्रीय मिनिस्टर सम्मानीय कपिल जी पाटिल साहब भारत का नेतृत्व करते हुए भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता देख पा रहे हैं। 160 टीमें इस प्रतियोगिता में पहली मर्तबा। दोस्तों, मैंने 12 साल क्रिकेट में कमेंट्री की, लेकिन 12 साल में कभी 160 टीमों को इकट्ठा नहीं खेलते देखा और एक नया रिकॉर्ड मैदान के ऊपर। 160 टीमें खेल रही है, कुल मिलाकर 1920 खिलाड़ी यहां पर देख पाएंगे। ये भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। 30 बाइक के तहत एक सेंट्रो कार 4 व्हीलर की तरफ भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता खेली जा रही मैदान के ऊपर। हमारे सबके लाडले आयोजक सम्मानीय सुकेश जी डाके और हमारे सबके लाडले आयोजक सम्मानीय नीलेश जी पाटिल, इनके माध्यम से खेली जा रही भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता आप देख पा रहे हैं। यूनियन मिनिस्टर ट्रॉफी 2022 का शानदार और यादगार सफर। O2 यहाँ पर चलेंगे हम टॉस बॉक्स की तरफ, वहां पर प्रसाद सर जुड़ चुके हैं और मुकाबला खेला जाएगा SCC खांबालपाड़ा बनाम एकविरा हायवे दिवे के बीच में। O2 प्रसाद सर। सन्माननीय योगेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत योगेश भोईर साहेब. आपणास विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या टॉस करण्यासाठी मागे या. एकविरा हायवे दिवे
SSCC खांबलपाड्याचे जितू शिरार आमच्यासोबत आहेत, जे संघनायक आहेत त्या संघाचे. सर सर्वप्रथम टॉससाठी आपण या, बाकी डिसिजन आपण नंतर घेऊया. साहेबांच्या शुभस्ते नाणेफेक इथे करूया संपन्न. दोन्ही संघनायकांना माहिती आहे की टॉस कशा प्रकारे आहे. एका बाजूला एवन जोडी, एका बाजूला साहेब. दोन्हीपैकी एक आपल्याला कॉल करायचं आहे. कोण कॉल करणार? येस, जितू शेलार कॉल करणार आहेत. एवन जोडी इज कॉल. आणि इथे मात्र हा टॉस रिटॉस केला जाईल. थोडीशी गंमत, कारण त्याचं थिकनेस खूप जाड आहे, त्यामुळे हा टॉस उभा राहतोय. एवन जोडी इज कॉल अँड एवन जोडी टॉस विन बाय खांबालपाडा. थँक्यू साहेब. विनंती करतो आपण बसून घ्या. आपण दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिले आहेत. जितू, एक सरप्राईज पाहायला मिळालं. पहिल्यांदा टॉस तूच कॉल केला आणि पुन्हा त्या कॉईन जाऊन उभा राहिला, पण सेकंड टाइम टॉस झाला आणि तो तुझ्या पक्षामध्ये लागलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करूपर्यंत काही वेगळी प्लॅनिंग आहे का स्पर्धेमध्येचा खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे? आणि भिवंडीमध्ये सुद्धा तुमच्या नावाचा उल्लेख भरपूर वेळा केला जातो. मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हे नाव गाजलं आहे आणि आपल्या परफॉर्मन्सने हे नाव गाजलं आहे. या सामन्यासाठी किंवा खास करून या क्रिकेट स्पर्धेसाठी वेगळी काय तयारी आहे? वेगळी तयारी म्हणजे 2 प्लेयर ॲड होतात आणि ते दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहेत, तर त्यांचा बेनिफिट आम्हाला होतो. काही प्लेयर अनफिट आहेत, तर त्यांची कमी नक्कीच भासेल, पण एक खेळाडू त्यांची जागा भरून घेतील एवढी अपेक्षा. असा एक वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळतो भिवंडीमध्ये जितू, की आपण बघतो कल्याणमध्ये आपल्याला ग्रामीण आपल्याला 11 किंवा 12 खेळाडू आपल्याला घ्यावे लागतात, पण इथे थोडासा वेगळा फॉर्मॅट. आपल्या गावातला खेळाडू असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्याला बाकीच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. तर ही संकल्पना कशी आहे? चांगली संकल्पना आहे आणि तेवढंच चांगला जर नॅचरल प्लेअर असेल त्याच्यासोबत आपल्या ग्रामीण खेळाडूंना खेळायला भेटेल, तर ते एक्सपिरियन्ससाठी खूप चांगले आहे, जेणेकरून पुढे तो मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळू शकेल. आताच तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा केला, त्यानंतर तुम्ही अजून काही क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळलात. रत्नागिरीला, चिपळूणला, कुडाळ, भरपूर ठिकाणी जाऊन सध्या म्हणजे कोकण दौरा खूप चांगला झाला आहे जितू. त्यानंतर इकडे येत असताना या स्पर्धेचं डोक्यामध्ये काही वेगळे थॉट्स होते की कशा प्रकारे आपल्याला परफॉर्म करायचं आहे? भिवंडीमध्ये खेळायला खूप आवडतो आणि संघाचा गेमसुद्धा चांगला होतो आणि ही स्पर्धा 2 वर्ष नक्कीच चांगला परफॉर्मन्स होतो. या दरवर्षी एक एक स्टेप आम्ही पुढे जात चाललो आहे. नक्कीच हळूहळू टॉप 4पर्यंत येण्याचा प्रयत्न करू. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. एकवीर हायवे दिवे टॉस. काही बोलायचं नाही जास्त. मला म्हणतात की जास्त बोलायचं नाही, पण मला बोलावं लागेल थोडं. क्रिकेट स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप चांगली स्पर्धा आहे. याच्यात आम्हाला सहभागी केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. असं काय होत नाही ना की मगाशी वेगळा खेळाडू उभा होता आणि अचानक तुला बोलवलंय, त्यामुळे थोडंसं दडपण आलंय का? नाही, तसं काही नाही सर. एकवीरा हायवे दिवे नक्की काय संकल्पना किंवा या आपल्याला माहिती आहे की आपल्याला खांबाळपाडा संघासमोर खेळायचं आहे. दोन्ही संघांची नावं आपल्या विभागात खूप चांगली आहे, चांगला परफॉर्म तुम्ही करतायत, पण त्या संघासमोर खेळत असताना काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे? नाही, सेम स्ट्रॅटेजी आमची जे पहिल्यापासून आहे तीच आम्ही यूज करणार आहोत. काय हरकत नाही. थँक्यू सो मच. तर न्यूज फ्रॉम द मिडल फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. टॉस विन बाय SSCC खांबालवाडा. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अँड इन्व्हायटेड टू फॉर बॅट एकवीरा हायवे दिवे. थँक्यू सो मच. ओर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे मात्र 2 आमचे मित्र सज्ज आहेत. आपण ऐकूया पुन्हा एकदा हिंदीमधून अप्रतिम समालोचक अजय घरत आणि त्यांच्यासोबत त्यांची साथ देतील सुभाष धुमाळ. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसाद जी. इस बार गेंद हवा में है, डाउन द ग्राउंड, मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे. प्रेम प्रयास अच्छा था लेकिन कैच नहीं कर पाए. इस पारी की ये तीसरी गेंद. आप सभी का हार्दिक स्वागत. केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में 121 रनों की बहुत बड़ी चुनौती अप्पा एंटरप्राइजेज भरोडी टीम के सामने रखी है गौरव एंटरप्राइजेज भादुआ टीम ने. और क्या गौरवशाली बल्लेबाजी रही प्रेम चौहान की. 69 रन नाबाद बनाए और इस टूर्नामेंट के इतिहास की सबसे बड़ी पारी किसी भी बल्लेबाज द्वारा एक रिकॉर्ड बनाया उन्होंने. स्विच हिट की कोशिश आकाश भोईर द्वारा. पहली गेंद पर स्विच हिट खेला उन्होंने, छक्का भी जड़ा, तो हिट का जवाब पत्थर से देने की ठान लिया उन्होंने. यदि इस मैच को जीतना है अप्पा एंटरप्राइजेज भरोडी टीम को तो बहुत बड़ा इतिहास उनको रचना होगा. करिश की गेंद इस बार इनसाइड आउट ड्राइव किया लेकिन पूरी तरह से गैप ढूंढ नहीं पाए. स्ट्रोक अच्छा ज़रूर था लेकिन फील्डर भी काफ़ी सतर्क थे वहाँ पर. कवर पॉइंट की दिशा में एक ही रन लेने का अवसर. रन संख्या आगे बढ़ती हुई 9 रन बिना किसी नुकसान के. ये 5वें दिन का खेल श्री सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड अंजूर से सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए. मनोरंजन का ये भंडार सीधे आपके द्वार GTC लाइव द्वारा.
इस बार हवा में है, फील्डर है डीप में। ओहो, एक और कैच ड्रॉप। काफी सरल अवसर था, मुकेश मते थे वहां पर। ऐसे लगता है कि बहुत अधिक रन्स बनाए हैं, उसको देखते हुए थोड़े रिलैक्स हो गए फील्डर। इससे पहले भी एक कैच ड्रॉप हुआ था, वो थोड़ा मुश्किल अवसर था प्रेम के लिए, लेकिन ये तो बिल्कुल सिटर आप कह सकते हो क्रिकेट की भाषा में, जिसे सिटर कहा जाता है। बिल्कुल सीधा सरल कैच, लेकिन उसको बुना नहीं पाए, मौका बुना नहीं पाए वहाँ पर फील्डर, और एक रन इस गेंद पर। तो इस तरह से पहले ओवर का खेल समाप्त। रन संख्या अप्पा इंटरप्राइजेज भरोडी टीम की 10 रन बिना किसी नुकसान के। आवश्यक रन रेट पारी की शुरुआत में जो था वो 20.17 रन प्रति ओवर का था, तो उससे आधी भी रन्स बने नहीं है। 10 रन आए हैं केवल। पहली गेंद पर छक्का लगा था, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करिश मात्रे ने करके दिखाई। यहाँ से और 111 रनों की आवश्यकता है, नीलसन की आवश्यकता है बचे हुए 5 ओवर्स में। एक और बेहतरीन दिन, शानदार परिस्थितियां। बिल्कुल पहले दिन से हम देख रहे हैं कि जो मौसम है वो बहुत ही खुशगवार और खुशनुमा रहा है यहाँ पर अंजूर में, जहाँ आज मचिंद्र पाटिल भी हमारे साथ जुड़े हुए हैं और वो भी बता रहे हैं कि सुहाना मौसम है और ये क्रिकेट का बहुत ही सुहाना सफर है। प्रेम की पहली गेंद, टॉप एज गेंद हवा में, ये कैच तो होना चाहिए। जी हाँ, इस बार कोई गलती नहीं, विकेट का पतन। घरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये घरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना। नीलेश भोईर 2 रन बनाकर पेविलियन की राह पर निकल चुके हैं। बल्लेबाजों के पास और कोई चारा भी तो नहीं है, उनको गेंद को देखना है और केवल हिट करना है, मैदान के बाहर गेंद को पहुंचाने की कोशिश करनी है, क्योंकि टारगेट ही उतना बड़ा है। रनों का पहाड़ है उनके सामने जिसको चेस करना है। 121 रनों का सबसे बड़ा टारगेट इस टूर्नामेंट का। अच्छा कैच विजय द्वारा। नए बैट्समैन धीरज आए हैं नॉन स्ट्राइकर से इन पर। चिप किया गेंद हवा में, लेकिन मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है, खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री पर मौजूद है। एक रन लेने का अवसर वहां पर बैट्समैन के पास। इक्का दुक्का रनों से गेंदबाज पर बिल्कुल भी दबाव बनने वाला नहीं है। कुल मिलाकर 4 टीमें ऐसे अभी तक हमने देखी है इस टूर्नामेंट में जिन्होंने 100 से अधिक रन्स बनाए हैं। एज लगा है, लीडिंग एज था। ओहो, बहुत कुछ घटा एक ही गेंद पर, 2 बार बच गए वहाँ पर संभवतः बल्लेबाज। एज लगा था लेकिन फील्डर थोड़े दूर थे, ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे थे। ऑफ साइड में गेंद चली गई थी वहाँ पर लगभग गली की तरफ, और रनआउट का भी मौका बना था, लेकिन सटीक निशाना चाहिए था वहाँ पर। प्रेम चौहान राइट आर्म ओवर द विकेट। ओ, खूबसूरत गेंद, इस बार थोड़ा धीमा डाला था लेकिन मूव हुई। टप्पा पड़ने के बाद मेरे ख्याल से उन्होंने थोड़ी सी उंगलियां फेरी थी गेंद पर। कटर्स का कई गेंदबाजों ने अच्छा उपयोग किया है इस टूर्नामेंट में। शॉट ऑफ लेन, बैकफुट पर जाकर पुल किया है, गैप में खेला हुआ स्ट्रोक, लेकिन फील्डर काफी सतर्क डीप मिड विकेट की दिशा में पहुंच गए गेंद पर, और केवल एक ही रन लेने का अवसर बैट्समैन के पास। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ मरोड़ी टीम का 13 रन 1 विकेट के नुकसान पर, और दिल्ली बहुत दूर नजर आ रही है। लक्ष्य जो है वो दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आ रहा है। यहां से और 108 रन चाहिए। बहुत ही बेहतरीन गेंद, धीमी गति की गेंद थी, परख नहीं पाए बैट्समैन और कॉट बिहाइंड आउट होते हुए। लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार। आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार। उठाकर खेलना चाहते थे, गेंद के पिच तक नहीं थे, गेंद के लाइन में भी जाने का प्रयास नहीं किया, और ऑन साइड में वो खेलने का प्रयास कर रहे थे। थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी, किनारा लगा बल्ले का, थोड़ा अतिरिक्त उछाल भी था उस गेंद में, और ये खासियत होती है टेनिस बॉल की। आप जितना धीमा डालते हो, थोड़ा सा फ्लाइट यदि देते हो, तो और ज़्यादा बाउंस आपको मिलता है। तो दूसरे विकेट का पतन हुआ है। धीरज कुछ खास योगदान नहीं दे पाए, उन्होंने भी 2 रन बनाए, नीलेश ने भी 2 रन बनाए थे। आकाश भोईर 10 पर बैटिंग करते हुए एक सिक्सर की मदद से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 13 2 विकेटों के नुकसान पर।
आज का रेगुलर क्रिकेट का ये पहला मैच है। इसके बाद एक और बड़ा मुकाबला डिफेंडिंग चैंपियन को हम एक्शन में देखेंगे। बल्कि एसएससीसी खमालपाड़ा और एकवीरा हाईवे दिवे के बीच में अगला मैच है और डिफेंडिंग चैंपियन भी आज एक्शन में रहने वाले हैं। पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे, उनका मैच गावदेवी ओली के विरुद्ध होने वाला है। मेरे ख्याल से वो अंडर फ्लडलाइट्स मैच रहेगा। तो काफ़ी बड़े बड़े बैटल्स आज होने वाले हैं और इस टूर्नामेंट की खासियत है यहाँ पर काफ़ी अच्छी अच्छी टीमें खेलती है। बहुत बड़ा संघर्ष रहता है गेंद और बल्ले के बीच में, शानदार जद्दोजहद रहती है। कल क्या दिन रहा था और क्या रात रही थी। ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर से रिक्वेस्ट है आपको मैदान में जाना है। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 121 रनों का टारगेट जिसको चेज करने का प्रयास हो रहा है, लेकिन शुरुआत उतनी अच्छी नहीं है अप्पा एंटरप्राइजेस बरौनी टीम की। 13 रन मात्र बने हैं और बचे हुए 4 ओवर्स में 108 रनों की जरूरत है। जैसा कि आप सभी जानते हैं कि ये टूर्नामेंट जो है वो यूनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन द मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज नामदार कपिल जी पाटिल साहब के सम्मान में खेला जा रहा है। बड़ा ही गौरवशाली आयोजन इस टूर्नामेंट का देखने को मिल रहा है। आकर्षक स्टैंड्स आप देख सकते हो आपके स्क्रीन पर, भारतीय जनता पार्टी स्टैंड और भारतीय जनता पार्टी के ध्वज भी लहराते हुए नजर आ रहे हैं। उसके बगल में एक और खूबसूरत स्टैंड है, स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड, और काफ़ी सारे दर्शक उस स्टैंड में इस समय नज़र आ रहे हैं। जबकि कहीं ना कहीं ये सिर्फ शुरुआत है आज के दिन के खेल की। ये पहला ही मुकाबला है रेगुलर क्रिकेट का। इससे पहले कुछ 40+ के मैचेस देखने को मिले। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, उनको भावपूर्ण श्रद्धांजलि भी दी जा रही है इस टूर्नामेंट के जरिए। उनके नाम पर वो प्लेयर्स पेविलियन है। स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड, स्वर्गीय मणिभाई पाटिल स्टैंड का नज़ारा भी आपको देखने को मिलेगा। और कल रात ये सारे स्टैंड्स पैक हो गए थे जब गोरसई बी टीम खेली थी A1 जोड़ी, और बहुत ही बढ़िया प्रदर्शन उनका रहा। कामोठी के विरुद्ध पहला मैच जीता, उसके बाद कारिवली के विरुद्ध तो हालत पतली हो गई थी। 7 विकेटें मात्र 8 पर गिरी थी, लेकिन उसके बाद भावेश पवार ने कमाल की पारी खेली और 50 रनों का टारगेट दिया गया था जिसको चेज नहीं कर पाई कारिवली टीम। मैच गोरसई बी ने जीता। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहब को भी भावपूर्ण श्रद्धांजलि इस टूर्नामेंट के जरिए, उनके भी नाम पर एक प्लेयर्स पेविलियन डगआउट बनाया गया है। और वीआईपी मंच तो एक अलग ही तरीके का नज़र आता है। काफ़ी क्लासिक आयोजन है। लोकनेते दीपा पाटिल स्टैंड, सारा एंटरप्राइजेस स्टैंड, सारा पाटिल जो कि नीलेश दादा की कन्या है, और साथ में भूमि एंटरप्राइजेस स्टैंड, और भूमि जो है वो सुखीश दादा की कन्या है। स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टैंड, उनकी आवाज़ काफ़ी मधुर, कालातीत जैसे कहते हैं, वो कभी भी मिटने वाली नहीं है। उनको भी श्रद्धांजलि दी जा रही है इस टूर्नामेंट के जरिए।
तर रॉयल क्रिकेट ग्रुपचे आशु शेळके यांचे इथे आगमन होत आहे आणि त्याचबरोबर आमची एवन जोडीचे सन्मान्य निलेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. दोघांचंही व्यासपीठावर मनपूर्ण हार्दिक आधी सुस्वागतम. काय कारणास्तव सामना थोडा थांबला आहे. लवकरच त्या गोष्टीवर विचारविनिमय करून लगेच सामना इथे सुरू केला जाईल. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व आमच्या मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक आधी स्वागत. मला सार्थ अभिमान या गोष्टीचा, कल्याण अशा गोष्टी घडतात नाही. आपके स्क्रीन पर आदई के आशु शिल्के उनको आप देख सकते हो, गोल्डन मैन, और उनके साथ दीपू भी है, दबंग दीपू. मानकोली टीम ने भी बढ़िया प्रदर्शन किया है, 2 मैचेस जीते हैं. वाकलन टीम को दूसरे राउंड के मैच में परास्त किया, रोमांचक मैच रहा था. गोल्डन मैन अनिकेत म्हात्रे भी वहाँ पर नजर आते हुए, खुटारी के रहने वाले, बहुत प्रसिद्ध है. और खुटारी टीम आज खेलने वाली है. खुटारी टीम का जो मैच है वो न्यू सिद्धिविनायक अंजूर के विरुद्ध होने वाला है. आमने और देसाई के बीच में भी एक मार्का हम देखेंगे आज. न्यू एकवीरा पिंपलनेर टीम भी आज एक्शन में रहने वाली है. और नावा टीम भी आज खेलने वाली है. मनीष घरत को देखना मत भूलिएगा. वैष्णव भोईर, एक से बढ़कर एक खिलाड़ी. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे, इनके क्या कहने. 11 बाइक्स लेकर चले गए थे पिछले दफ़ा, यानी कि डिफेंडिंग चैंपियन गावदेवी ओवली, जयेश पाटिल एंड कंपनी. क्या बात है. फील्ड सजाना है. भादवत टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है, आपको फील्ड सजाना है. तो खेल जब रुका हुआ था तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ था. 13 रन बने उन 2 ओवर्स में पावर प्ले में, और 2 विकेट गिरे हैं. बचे हुए 4 ओवर्स में 108 रनों की आवश्यकता है ये मैच जीतने के लिए अप्पा एंटरप्राइजेस भरोडी टीम को. टॉस जीता भरोडी टीम के कैप्टन ने इस मैच का. पहले फील्डिंग चुनी, लेकिन क्या गजब की बल्लेबाजी रही, खासतौर पर प्रेम चौहान द्वारा. ओपन करने आए थे, 69 रन बनाकर नाबाद रहे. मात्र 17 गेंदों का सामना किया, 7 चौके लगाए और 6 छक्के. साथ में सागर तरे ने भी धुआंधार बैटिंग की. 11 गेंदों में 38 रन बनाकर नाबाद रहे, छक्के लगाए, 1 चौका. कुल मिलाकर 12 छक्के देखने को मिले गौरव एंटरप्राइजेस भादवट की पारी में, और जवाब में अभी तक केवल 1 छक्का अप्पा एंटरप्राइजेस भरोडी टीम के बल्लेबाज लगा पाए हैं. आकाश भोईर ने पहली गेंद पर छक्का जड़ा था इस पारी में. करेश मात्रे का भव्य स्वागत जरूर किया उन्होंने, वो भी स्विच हिट के जरिए बैकवर्ड पॉइंट के ऊपर से छक्का लगाया था. लेकिन उसके बाद गेंदबाजी काफ़ी अच्छी रही है. प्रेम चौहान तो पूरी तरह से छा गए हैं, ना सिर्फ बल्ले के साथ बल्कि गेंद के साथ भी. 3 रन देकर 2 विकेट्स 1 ओवर में. बहुत ही ज़बरदस्त ऑलराउंड प्रदर्शन प्रेम का देखने को मिल रहा है.
सामना पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना परिवर्तन केलं.
परब. तर पुन्हा एकदा आपण खेळाला सुरुवात करतोय. 4 षटकांमध्ये 108 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 13. खेळपट्टीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत धीरज भोईर आणि आकाश भोईर. आकाशच्या बॅटमधून 10 धावा आलेल्या आहेत एक षटकारासहित. धीरज भोईरनं 2 चेंडूंचा सामना केला आहे. एका धावेचं योगदान देऊन तो बाद झालेला आहे मला वाटतं. नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर राज आलेला आहे. यस, करेश मात्रे येथे गोलंदाजीला सुरुवात करतो 3ऱ्या षटकामध्ये. त्याचं दुसरं षटक असेल. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता खरं तर. एलिव्हेशन नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. मिसफील्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. सागर तरेकडून होते चूक. हा चौकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. पूर्णपणे झुकता आलं नाही त्या ठिकाणी सागरला. सुस्त दिसला त्या ठिकाणी आणि 4 धावा मिळत आहेत बॅटर आकाशला. चौकारानं धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली आहे. फार मोठं टार्गेट, सर्वात मोठं टार्गेट या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतंय. पुल करायचा होता बॉल. जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला आहे. कुठली धाव मिळत नाहीये. अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये गौरव एंटरप्राइजेस भादवड संघाची. फलंदाजांनी तर फारच छान कामगिरी केली आहे. सांघिक धावसंख्येचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील. स्विच इट करायचा होता मात्र पहा पुन्हा एकदा योग्य पद्धतीनं फटका एक्झिक्यूट करता आला नाही. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. पंच अभय पाटोळे सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत आणि विशाल पाटील हे आपल्याला स्ट्रायकर सेनला पंच पाहायला मिळत आहेत. गौरव एंटरप्राइजेस भादवड विजय शंकर पाटील फॅम टीम सध्या ॲक्शनमध्ये. हा बॉल पाठीमागे निघून जातोय. बाईचा इशारा पंचांकडून. 4 धावा मिळतील. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघ आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. सध्या फलंदाजी करत आहे मोसम आत्माराम पाटील यांचा हा संघ आहे. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला संघ. 4 धावांनी धावसंख्या 22वर जाऊन पोहोचली आहे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक देखील झालेली आहे. SSCC खंबाळपाडा आणि एकविरा हायवे दिवे या 2 संघादरम्यान. स्लोवर डिलिव्हरी लॉफ्ट करायचा होता मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळत नाहीये. जणू काही औपचारिकता शेष आहे या मॅचमध्ये असंच आता वाटायला लागले आणि ते तेवढं सत्य देखील आहे. कारण 23 धावा फक्त धावफलकावर झळकत आहेत. 3रं षटक समाप्तीच्या मार्गावर पाहायला मिळत आहे. म्हणजेच फक्त 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 98 धावांची आवश्यकता विजयाकरिता अप्पा एंटरप्राइजेस बरोडी संघाला. काल देखील एका संघानं 100पेक्षा अधिक धावा बनवल्या होत्या. DS टेंभोली संघाने 115 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि तो सामना देखील एकतर्फी झाला होता. पवनपुत्र वडपे संघाच्या विरोधात त्यांनी तो विक्रम या ठिकाणी नोंदवला होता. मात्र त्यांचा विक्रम आज मोडीत काढलाय या मॅचमध्ये गौरव एंटरप्राइजेस भादवड संघानं. 120 धावा तब्बल फटकावून काढण्यात आल्या. टप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेस डीपमध्ये फिल्डर तैनात मात्र बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही. फिल्डरने कदाचित तिथे थोडा लेट स्टार्ट घेतला असावा असं वाटतंय आणि त्यामुळेच तो पोहोचला नाही बॉलपर्यंत. झेल पकडता आला नाही आणि 1 धाव या बॉलवर. तर या आपण एक सन्मान करूया. सन्माननीय अनिकेतजी म्हात्रे सन्माननीय यांचे आपण शुभ सन्मान करतोय. एकनाथजी म्हात्रे कोठारी गाव यांचे सुपुत्र एक प्रसिद्ध उद्योगपती. यांच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा जपला गेला आहे आणि त्यांचं कार्य त्यांच्या खांदा लावून अनिकेत म्हात्रे त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन ऑफ कोठारी यांचा आपण सन्मान करतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुकेजी डाके साहेब आणि आमचे निलेशजी पाटील साहेब A1 जोडी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. बघू शकाल आपण स्क्रीनवरती अनिकेत म्हात्रे गोल्डन बॉय, एकनाथ शेठ म्हात्रे प्रसिद्ध उद्योगपती यांचे सुपुत्र यांचा आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम अनिकेत, तुमचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. केंद्रीय मंत्री चषक 2022 भिवंडीमध्ये तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यू कॅन सी ऑन द स्क्रीन बोर्ड ब्युटिफुल पिक्चर ऑन स्क्रीन बोर्ड. थँक्यू अनिकेत, थँक्यू सो मच. आपण आलात, आपण दिलेल्या वेळेबद्दल तुमचं सुकेशजी डाके साहेब आणि आमचे निलेशजी पाटील A1 जोडी यांच्या वतीनं तुमचं मनापासून खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील. आज मच्छिंद्र पाटील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये.
रायगडचे एक अतिशय जबरदस्त समालोचक अनेक समालोचकांना तुम्ही ऐकत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक मातब्बर समालोचकांना मी असं म्हणेन. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 25 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकांमध्ये प्रतिषटक 32च्या सरासरीनं 96 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 5 षटकार हे ठोकावे लागणार आहेत. जवळपास आपण पाहायला गेलो तर अशक्य प्राय असं आव्हान आहे. नवीन षटकाला सुरुवात करेल प्रेम चव्हाण. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत, फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. हा बॉल आकाशसाठी पुल केलाय. बॉल हवेत आहे. जेल ड्रॉप आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेऊन हा चौकार. सन्माननीय अशुजी शेलके यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करेन A1 जोडी यांना, निलेशजी पाटील आमचे आणि सन्माननीय सुकेची टाके साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण अशू पाटील यांचा देखील आपण सन्मान करावा. ही माईची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आम्ही त्यांना देतोय. आणि असा सुंदर असा पुष्पगुच्छ, ही या पुष्पगुच्छामध्ये आपण ताजगी, ती ताजगी तुमच्या चेहऱ्यावरती कायम राहो आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही तुम्हाला मोमेंट देतोय. धन्यवाद, खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स अजय खरच सर, थँक्यू. नशिबाची फार चांगली साथ मिळते फलंदाज आकाशला. या अगोदर जेल ड्रॉप झाला, चौकार गेला, यावेळेस एज लागली होती आणि हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. मात्र चौकार देखील आता पुरेसे नसतील असं वाटतंय, कारण 6 बॉल्समध्ये 6 चौकार जरी आले तर 24 धावा तुम्ही एका षटकामध्ये बनवू शकाल. परंतु आवश्यक धावगती या षटकाच्या सुरू होण्यापूर्वी 32ची होती प्रतिषटक. परंतु क्रिकेट रसिकांचं मनोरंजन येथे करत असताना आकाश प्रयत्न करतोय. मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे. समोरच्या बाजूने लॉफ्ट करायचा होता, मिस टाइम स्ट्रोक, स्लाइस केलंय त्याने. फक्त बॅट थोडी हातामध्ये फिरली होती, परंतु कुठलंही नुकसान होत नाहीये. बॉल हवेत जरूर होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होईपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या पुढे सरसावत असताना या सिंगलच्या मदतीनं जाऊन पोहोचले 34 ह्या अंकावर. दूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्रक्षण विशेषतः ऑन साईडला पाहायला मिळतंय. 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत ऑन साईडला. ऑफ साईडला 1 खेळाडू सीमारेषेवर तैनात. 2 होते, त्यापैकी आता 1 अजून सर्कलच्या आतमध्ये आणला जातो, कारण नियमांनुसार 4 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. छोटा पूल करायचा होता, बॉल काही बॅटवर घेता आला नाही. चांगली गोलंदाजी, खूप चांगलं मिश्रण प्रेम चव्हाणने केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. या षटकामध्ये 2 चौकार जरूर आलेत, मात्र नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली होती. गोलंदाजाने तर आपलं काम चोखपणे बजावलंय असं मी म्हणेन. पहिल्या चेंडूवर झेल देखील ड्रॉप झाला. भादवड संघाचे खेळाडू क्षेत्रक्षण तेवढं चांगलं करताना दिसलेले नाहीत. पहा, यावेळेस स्लोवर बॉल होता, परंतु दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 35 धावा. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न येथे फलंदाजांकडून होतोय. हा बॉल क्विकर डिलिव्हरी, परंतु लेगस्टिकच्या बाहेर. आणखी एक वाईट बॉल. प्रयोग येथे गोलंदाज करत असताना आपल्या चेंडूमध्ये कधी स्लोवर चेंडू टाकतो, बॅक ऑफ द हँड टाकतोय, तर कधी फार वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि तशी संधी देखील आहे, कारण धावा त्यांनी भरपूर बनवलेल्या आहेत, त्यामुळेच प्रयोग केले जात आहेत. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला मुकेश मते यावेळेस कुठली चूक करत नाहीये. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. अप्पा एंटरप्राइजेस बरोडी संघाला लागणारा हा 3रा हादरा. फलंदाज राज पाटील बादोन तंबूत परततोय. फारसं काही राजला देखील करता आलं नाही. फक्त 1 धाव त्याने जोडली. 4 चेंडूंचा सामना केला. आकाश एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. 24 धावा आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात आणि त्यामध्ये 6 धावा मला वाटतं ऍड करण्यात येतील. येस इट इज. दॅट्स अ ग्रेट शॉट. षटकार. गोरगरिबांचा सारा जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. आखो टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता. त्या इनकमिंग मुवमेंटचा फार चांगला वापर केलाय फलंदाजानं. चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हुक केला बॉल आणि पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकारानं या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 42. अजूनही 79 धावांची आवश्यकता आहे. फक्त 12 चेंडू शिल्लक. प्रेम चव्हाणचा स्पेल समाप्त झालाय. दुसरं षटक खर्चिक राहिलं खऱ्या अर्थानं. 1 गडी ह्या षटकामध्ये देखील त्याने बाद केला. ओव्हरऑल 2 षटकांमध्ये 20 धावा देत 3 गडी बाद केले. बारा चेंडू आणि 79 धावा
सर्वच्या सर्व षटकार आले तरी देखील सामना जिंकता येणार नाही अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाला. भरोडी संघाची जी गोलंदाजी आपण पाहिली ती कुठेतरी कमकुवत राहिली. धीरजनं सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. त्यानंतर कल्पेश आला, त्याने पॉवर प्लेमध्ये 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर सूरजच्या षटकामध्ये 20 धावा, कल्पेशच्या षटकामध्ये 27 धावा. म्हणजे धावसंख्येचा जो आलेख होता तो उंचावतच गेला. ग्लान्स केला आहे, शॉर्ट फाईन लेगला बीट करता आलं नाही. ओहो हो, बाळा तरेचा निशाणा जर परफेक्ट असता तर मैदान सोडावं लागलं असतं फलंदाजाला. नवीन बॅटर महेश भोईरनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. आकाश भोईरकडे आपण पाहतो की अर्धशतक झळकावण्याची संधी असणार आहे, कारण 15 बॉल्समध्ये 30 धावा त्याने बनवल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये. तर या गोष्टीमध्ये आता एक रोचकता आपल्याला पाहायला मिळते की आकाश अर्धशतक झळकावेल की नाही. या मॅचमध्ये प्रेम चव्हाणने अर्धशतक झळकावलंय. नाबाद 69 धावांची अविस्मरणीय खेळी. सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची अनमान शान. सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज, सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज. बाळा तरेला मिळणारं हे पहिलं यश. परफेक्ट यॉर्कर होता मिडल आणि लेग स्टिकच्या दिशेनं. फलंदाज थोडा शफल झाला होता. क्रीजमध्ये डीप जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, मात्र अराउंड द लेग्स त्रिफळा उद्ध्वस्त झाला आहे बॅट्समन आकाश भोईरचा. बाद होण्यापूर्वी 30 धावांचं योगदान त्याने दिलं. चांगली बॅटिंग जरूर केली. कल्पेश आलाय, लॉफ्टेड फटका, बॉल हवेत आहे, डाऊन द फिल्डर मुकेश मते. अनदर गुड कॅच, अनदर विकेट गोज डाऊन. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. बाळा तरेकडे हॅट्रिकची संधी आहे आणि मला चांगल्या प्रकारे आठवतं गोरसई बी संघाविरुद्ध 2020 मध्ये खासदार चषकामध्ये त्याने हॅट्रिक घेतली होती. हॅट्रिक नाही तर डबल हॅट्रिक होती, कारण 4 बॉल्समध्ये सलग 4 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं. गोरसई संघासमोर त्या मॅचमध्ये बादवड संघाने छोटंसं टार्गेट ठेवलं होतं 39 धावांचं, परंतु बाळा तरेनं जबरदस्त सुरुवात करून दिली होती. परंतु त्यानंतर भावेश पवारने चांगली बॅटिंग केली आणि तो सामना गोरसई बी संघाने जिंकला. लॉफ्ट करायचा होता हा हॅट्रिक बॉल, बीट होतोय फलंदाज. सुरेख गोलंदाजी सातत्याने आता खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडेसे बाहेर स्विंग देखील होत आहेत आणि हवेत देखील स्विंग करण्याची कला अवगत आहे बाळा तरेला. कित्येकदा ते आपण पाहिलंय. खूप चांगली गोलंदाजीची त्याची ॲक्शन आहे. पहा, परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा डिग आउट केलाय फलंदाजानं. योग्य वेळेवर बॅट खाली आणली आहे आणि स्वतःचा बचाव करत असताना त्या ठिकाणी बॅटर महेश भोईर. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 बाद 43. मोठ्या विजयाकडे वाटचाल येथे करत आहे गौरव एंटरप्राइजेस भादवड संघ. विजय शंकर पाटील फेम टीम. आता मात्र थोडीशी बोटं फिरवली होती. खूप जास्त वळण घेणारा चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे बाळा तरेचं. फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला, 1 धाव खर्च केले आणि 2 गडी बाद केले. करेक्शन, 43 धावा धावफलकावर, 5 गडी बाद. हे बनजोडी सुकेश डाके, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पाटील केंद्रीय मंत्री. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एकूण 271 चौकार आपण पाहिलेले आहेत रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आणि 299 षटकार ही षटकारांची संख्या आहे. एक षटकार जर आला तर तो 300वा षटकार असेल. एक षटक बाकी आहे या सामन्यामध्ये. खरं तर फक्त औपचारिकता बाकी आहे, परंतु जर षटकार आला तर 300वा षटकार या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्कोरिंग या ठिकाणी करत असताना आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम मॅन फ्रॉम गोरसई, त्याचबरोबर अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम पिंपळास. आणि इत्यंभूत माहिती आम्हाला ते सातत्याने देत असतात या स्पर्धेची, की काय घडलं आहे, काय नाही घडलेलं आहे, कोणी हॅट्रिक घेतली आहे, कोणी अर्धशतक झळकावलेलं आहे, 100पेक्षा अधिक धावा किती संघांनी बनवलेल्या आहेत. सर्व काही माहिती आमच्यापर्यंत हे स्कोरर पोहोचवत आहेत. हरेश आलाय मलावकर, बीमर बॉल आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉप, चौकार. डोक्यावरून चेंडू
भीमर चेंडूनं सुरुवात केली आहे हरेशनं. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 5 धावांचा बोनस त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. अजूनही 73 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस त्रिफळा तर उद्ध्वस्त केला, परंतु फ्री हिट बॉल आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न होतो. डायरेक्ट हिट लागली असती तर निश्चितच इथे कुठेतरी पंचांना विचार करावा लागला असता. सामन्यामध्ये फारसं काही उरलेलं नाही. यानंतरच्या सामन्याची क्रिकेट रसिक आता मात्र वाट पाहत आहेत. SSCC भव्य 11 खंबालपाडा आणि एकविरा हायवे दिवे या दोन संघादरम्यानची पुढची लढत आहे. साई शेलार हे देखील उपस्थित झालेले आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते विद्यमान नगरसेवक देखील आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र हवेच्या विरोधात. लॉंग ऑनला जबरदस्त कॅच, अफलातून कॅच, फलंदाज बाद. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, अगर कपिल पाटीलच्या शतके. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, अगर कपिल पाटीलच्या शतके. ठाणे काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी टिपली क्षेत्ररक्षकानं. विजय पाटील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या अगोदर देखील त्यांनी एक झेल समाप्त केला होता इनफिल्डमध्ये. मात्र आता आउटफिल्डमध्ये सीमारेषी लगत आउटस्टँडिंग कॅच ते घेत असताना 49 धावांवर हा 6वा झटका लागतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. यावेळेस तेजसनं देखील लॉफ्ट केलाय खडे खडे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक सुंदर झेल, आणखी एक फलंदाज फेल. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. हॅट्रिकची संधी असणार आहे हरीश मलावकरकडे. या अगोदर बाळातरेकडे हॅट्रिकची संधी होती, त्याला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. मात्र पाहायचं आहे की हरीश हॅट्रिक पूर्ण करतो की नाही. हॅट्रिक पूर्ण होऊ शकते, कारण पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. 2-2 खेळाडू होते, परंतु काय जबरदस्त कॅच आणि हॅट्रिक कंप्लीट. महाराष्ट्रात वाजलाय डंका, खासदार कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा. वसा समाज कार्याचा, वसा समाज कार्याचा. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. या स्पर्धेतील ही तिसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. जयदुर्गा सापाट संघाच्या विरोधात बोनकोडी संघाचा अतुल पाटील. जयदुर्गा सापाटच्या अतुल पाटीलनं बोनकोडी संघाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. रिद्देश पाटीलनं सोनारपाड्याचा जो खेळाडू आहे त्यांनी काल्लेर संघाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. आणि आता हरीश मलावकरच्या नावावर हॅट्रिक. चौथा गडी देखील त्याने बाद केलाय. लेग बिफोर विकेट. ऑन साइडला बॉल वळवण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आणि फलंदाज बाद. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 एका पाठोपाठ एक एक झटके लागत आहेत आणि पूर्णपणे वाताहत होताना दिसते आपल्याला या मॅचमध्ये. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाची निराश केलंय भरोडी संघानं. गोलंदाजांनी देखील फार निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर फलंदाजीमध्ये फक्त आकाशनं चांगली बॅटिंग केली, 30 धावा बनवल्या, टॉप ऑफ दी ऑर्डर. मात्र इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. 4 चेंडूमध्ये सलग 4 फलंदाजांना बाद केलंय हरीश मलावकरनं. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. शेवटचा चेंडू देखील बाकी आहे. धावसंख्या 49. अपील आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. सलगचा 5वा गडी बाद करत असताना गोलंदाज हरीश मलावकर हा देखील एक नवीन विक्रम या केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे फायफर 5 चेंडूमध्ये सलग 5 गडी बाद केलेत हरीशनं.
मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे आणि असा पहिला गोलंदाज या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 5 चेंडूंमध्ये सलग 5 फलंदाजांना बाद केलंय. गौरव एंटरप्राइजेस भादवड संघानं हा सामना फार मोठ्या फरकानं जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन गौरव एंटरप्राइजेस भादवड. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे लगेच वळणार आहोत आणि वन अँड ओनली प्रेम चव्हाण इज द मॅन ऑफ द मॅच. 69 धावांची नाबाद अफलातून खेळी फक्त 17 चेंडूंचा सामना करत असताना आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च करत 3 गडी त्याने बाद केले. अष्टपैलू कामगिरी